पावसाळ्यापूर्वी ठाणे महापालिकेने 31 मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचा व्यक्त केला निर्धार। ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईची कामे वेगाने सुरू आहेत आणि ही कामे 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार या पाहणी दरम्यान महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे। मात्र ही नालेसफाई लवकरात लवकर पूर्ण होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तर दुसरीकडे याबाबत काँग्रेस पदाधिकारी राहुल पिंगळे यांनी वारंवार महापालिकेला तक्रार करूनही नालेसफाई वेळेत पूर्ण होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वे आणि महापालिका हद्दीत पाणी साचणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। आयुक्त आल्यानंतर या ठिकाणी पाणी दौरे होतात, परंतु प्रत्यक्षामध्ये नालेसफाई चालू असताना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अधिकारी नसतो। त्यानंतर हे अधिकारी फक्त त्या ठिकाणी पावसाने पाणी साचल्यानंतर दिसतात। तुम्ही आता आपण ज्या नाल्याकडे मोठा नाला आहे इकडे बघताय आणि या नाल्याची साफसफाईचं काम या ठिकाणी चालू आहे आणि ही वर्ण जी दिसते मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वे या ठिकाणाहून जाते, पण हे जे खालचे जे कलवर्ट्स आहेत हे कलवर्ट्स किती जाम आहेत ते बघा आणि एका छोट्या कलवर्टमधून त्या ठिकाणी पाणी पास होत आहे। 31 मेची डेडलाईन आयुक्तांनी दिलेली आहे। खरं तर वर्षभरामध्ये 2 वेळा ही नालेसफाई व्हायला पाहिजे किंवा मान्सूनच्या आधी व्हायला पाहिजे। 31 मेची डेडलाईन असताना अवघे 2 ते 3 दिवस उरलेले असताना हे अशा पद्धतीने हा जो कलवर्ट आहे हा पूर्णपणे जाम आहे आणि याचा जो इफेक्ट आहे की जे चाकरमानी आहेत ज्या रेल्वेचा हे लोक वापर करतात ते हा नाला पूर्णपणे जाम झाल्यानंतर हेच पाणी ट्रॅकवरती येतं आणि याचा नाहक त्रास म्हणजे कधी कधी तर या चाकरमान्यांना रात्रसुद्धा रेल्वेमध्ये काढायला लागते, अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आणि ठाणे शहरामध्ये मोठमोठी विकासाची कामं होत असताना जसं की इथे आरोबीचं काम झालेलं आहे, आरोबीचं काम चालू असताना सॅटिस2चं काम चालू झालेलं आहे। अनेक वर्ष याबाबत आम्ही पत्रव्यवहार करतोय की तुम्ही विकासाची कामं करत असताना जे अंडरग्राऊंड युटिलिटीज आहेत, ते अंडरग्राऊंड नाले आहेत, अंडरग्राऊंड कलवर्ट आहेत ते सक्षम करा की जेणेकरून विकास झाल्यानंतर तिथे लोकवस्ती वाढल्यानंतर तेवढ्या प्रमाणामध्ये ते पाणी त्या ठिकाणाहून पास झालं पाहिजे। वर्षानुवर्ष काही ठाणे शहरामधले विभाग आहे की ज्या विभागामध्ये पाणी साचतंय, पण आम्ही हे सांगूनसुद्धा या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष करणं गेलं। वरच्यावर विकासाची कामं गेली पण अंडरग्राऊंड युटिलिटी सक्षम करण्यात आल्या नाही। काही दिवसापूर्वी आता एक आठवड्यापूर्वी जो अवकाळी पाऊस झाला, या अवकाळी पावसाने या हायवेच्या पलीकडचा परिसर असेल, तबेल्याचा परिसर असेल, चिखलवाडीचा परिसर असेल, पंप हाऊसचा परिसर असेल, या ठिकाणी थोड्याशा पावसाने साचलेलं पाणीसुद्धा 2 ते 3 दिवसापर्यंत त्याचा निचरा त्या ठिकाणी झालेला नव्हता। जर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे की कुठे पाणी साचतं, काय होतं आणि दरवर्षीच्या ज्या घटना आहेत त्या योग्य त्या उपाययोजना त्या ठिकाणी केल्या गेल्या पाहिजेत। तुम्ही बघताय की हे आम्ही या ठिकाणी ज्यावेळी आलो की नालेसफाईचं काम करत असताना जे कर्मचारी आहेत त्यांना सेफ्टी शूजसुद्धा दिलेले नव्हते, त्या ठिकाणी त्यांना मास्कसुद्धा दिलेले नव्हते, ग्लोव्हसुद्धा त्या ठिकाणी त्यांना दिलेले नव्हते। अशा प्रकारची परिस्थिती आहे। खरं तर ही कामं करत असताना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे, त्यांना योग्य त्या सूचना या ठिकाणी केल्या पाहिजे आणि योग्य पद्धतीने काम करून घेतलं पाहिजे। परंतु हे जे अधिकारी आहे फक्त आयुक्तांच्या दौऱ्यामध्ये तुम्हाला दिसतात आणि पाणी साचल्यानंतर दिसतात। प्रत्यक्षपणे नालेसफाई म्हणजे नालेसफाई तर मी याला म्हणणार नाही की हातची सफाई, हात सफाई चालू असताना हे अधिकारी कुठेही या ठिकाणी दिसत नाही।